नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे रूपाज रेसिपीज अँड व्लॉग्स चॅनलमध्ये. नुसत्याच सुगंधाने खावासा वाटणारा आणि मोजक्याच मसाल्यामध्ये हा पुलाव तुम्ही नक्कीच बनवून बघा. हा पुलाव बनवण्यासाठी जास्तीत जास्त कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी काही वेळातच तुम्ही हा कुकरमध्ये किंवा टोपामध्ये बनवू शकता. अगदी दाना दाना मोकळा होतो. मग हा व्हेज पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सुरुवातीला काय केलं, एका टोपामध्ये तेल आणि तूप मिक्स करून व्यवस्थित त्याच्यामध्ये काळी मिरी, 2-4 काळी मिरी, 2-4 लवंगा आणि त्यासोबत दालचिनी आणि 2-4 तमालपत्री टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 2 कांदे चिरून घेतले आणि यामध्ये मिक्स करून छान असं फ्राय करून घेतलं. तर या ठिकाणी आलं लसूण पेस्ट जे की मी घरीच बनवलेली आहे, टोमॅटो कापून घेतले. हा जो तांदूळ आहे तो बासमती तांदूळ आहे. जर तुम्ही बासमती तांदळाचा भात बनवत असाल तर तुम्ही थोड्या वेळाला धुवून असं भिजत ठेवायचं. जर साध्या तांदळाचा तुम्ही या ठिकाणी भात बनवत असाल तर भिजवायची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी कोलम तांदूळ पण वापरू शकता. तर आता या ठिकाणी बघा, व्यवस्थित कांदा जो आहे तो लाल असा छान खरपूस परतलेला आहे. आता मी यामध्ये आलं लसूणची जी मी पेस्ट करून ठेवलेली आहे, जे की मी वाटून घेतलेलं आहे बारीक, तर हे टाकणार आहे आणि याला छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. आलं लसणामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-2 इंच असं आलं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आणि विसरायचं नाही, जेव्हा आपण कांदा किंवा टोमॅटो टाकतो शिजण्यासाठी तेव्हा तुम्ही यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलं जातं. आणि जेव्हा आपण हा पदार्थ बनवायला किंवा बनवल्यानंतर जेव्हा खायला घेतो तेव्हा आपल्याला तो कांदा किंवा टोमॅटो करकर लागत नाही. तर या ठिकाणी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला छान मिक्स करून आता घ्यायचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. याच ठिकाणी तुमच्याकडे जर ओली कोथिंबीर आणि जो पुदिना असतो तो जर असेल तोही तुम्ही यामध्ये टाकू शकता. अगदी एकदम सोपी अशी असणारी ही रेसिपी, जे एकटे राहतात मुलं, ज्यांना कोणतेच साहित्य जास्तीत जास्त अवेलेबल नसते, ते मुलं पण ह्या ठिकाणी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने खूप अशी तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. तर सगळ्यात सोपी ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. तर आता मी छान प्रकारे असं स्लो गॅसवर याला छान असं परतवून घेतलेलं आहे आणि छान टोमॅटो बारीक होऊस्तोवर मी हे शिजून घेतलेलं आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे दिसतं. आणि आता हे जेव्हा पूर्ण छान असं तेल सुटूस्तवर ह्याला हे शिजेल, तर याच्यामध्ये आपण तांदूळ जे आहे भिजून ठेवलेला बासमती राईस मी या ठिकाणी घेतलेला आहे, तर तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. अजून थोडा वेळ ह्याला आपण शिजायला ठेवणार आहोत. छान मस्त असं याला होऊन देणार आहोत. बाहेर गेलो की बाहेर खाण्याची इच्छा होते, पण बाहेरचं मन भरून आणि पोट भरून पण खाणं होत नाही. त्यामुळे अशी रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि सगळ्या घरच्यांना ही रेसिपी एन्जॉय करू द्या. कारण ही रेसिपी पोट भरून तर होतेच, पण मन भरून पण आपण ही खाऊ शकतो. तर आता या ठिकाणी मी जो भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो टाकून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अलगद हाताने याला मिक्स करून घ्यायचं. जास्त फास्ट किंवा जास्त याला हलवायचं नाही. जे तांदळाचे दाणे आहेत ते तुटण्याची शक्यता असते. 3 कप तांदळासाठी मी 3 ग्लास पाणी या ठिकाणी मी टाकणार आहे. तर आता
याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 चमचे मीठ मी यामध्ये टाकलं आहे. तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. तर आता हे बघा, आता गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आणि पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. मी हे बघा पाणी ॲड करून घेतलं आणि याला आता छान असं शिजून देणार आहे. हे बघा आता उकळी यायला लागलेली आहे. याला उकळी यायला लागली थोडी की झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून याला लक्ष ठेवायचं याच्यावर, कारण हे उतू जाऊ शकतं. त्यामुळेच मी मोठा टोप घेतलेला आहे. शिजत आलेला आहे मी तांदूळ भिजून घेतल्यामुळे. माझ्याकडे सुकं जे आहे कोथिंबीर आणि पुदिना तो असल्यामुळे अवेलेबल मी तो टाकून घेतला आणि याला व्यवस्थित मिक्स केला. पुदिन्याची आणि कोथिंबीरीची जी चव आहे ती भाताला खूप चांगल्या प्रकारे येते, त्यामुळे हे टाकायला विसरायचं नाही. तुमच्याकडे ओली असेल तर ओली टाका, सुकी असेल तर सुकी टाका. आता हा भात निम्मा शिजलेला आहे. आता याला झाकण ठेवून छोट्या मंद आचेवर व्यवस्थित शिजून द्यायचं. आता हा भात बघा एकदम 95% शिजला आहे. तर मी यामध्ये हिरवा रंग जो आहे खाण्याचा तो टाकला आहे. हिरवा आणि स्ट्रॉबेरी आणि पिवळ्या रंगाचा या ठिकाणी मी उपयोग केलेला आहे. यामुळे भाताला छान रंग येतो आणि असं म्हणतात की तोंडाने खाण्यापेक्षा आपण नजरेने आधी खात असतो. सुंदर दिसला पदार्थ कोणताही तर तेव्हा आपण त्याकडे आकर्षित होतो, त्यामुळं छान पण दिसायला पाहिजे म्हणून आपण हा रंग खाण्याचं या ठिकाणी टाकत आहोत. आता याला गॅस बंद करून याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचं. हा बघा आपला तयार आहे. सगळ्यात सोपा, घरच्या घरी कोणीही बनवू शकतो असा हा आपला बिर्याणी राईस म्हणा किंवा व्हेज पुलाव राईस तुम्ही या ठिकाणी याला म्हणू शकता. दिसायला बघा किती छान दिसत आहे. तर आता सुगंध पण एवढा पूर्ण छान येत आहे, घरभर सुगंध पसरलेला आहे. तर आता याला मी सर्व करून घेत आहे प्लेटमध्ये. हे बघा एकदम क्लोजमध्ये किती छान दिसत आहे. रंग पण किती छान आलेला आहे, नारंगी, स्ट्रॉबेरी आणि हिरवा रंग या ठिकाणी. आणि भाताचा जो स्वतःचा रंग आहे तो पण या ठिकाणी खूप छान दिसत आहे. हे बघा दाना ना दाना मोकळा सुटसुटीत असा छान मस्त झाला आहे. एकदम असा गिचका पण झालेला नाही भात आणि एकदम असा सुट्टा घशाला तोबरा बसणारा पण भात या ठिकाणी झालेला नाही. मस्त झाला आहे. चवीला पण अतिशय भन्नाट लागतो आणि सुगंध तर बासमती तांदळाचा खूप छान येत आहे. मी आता याला ताटामध्ये एखाद्या प्लेटमध्ये सर्व करून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा हे ताटामध्ये मी काढून घेतला आहे. किती छान हिरवा, पिवळा आणि असा पांढरा असा रंग या ठिकाणी या पुलावला आलेला आहे. तर अशी रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही. आणि आणखीन काही सजेशन असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, कमेंट आणि शेअर करा. अशा छान छान रेसिपीज आहेत आपल्या चॅनलवर, त्या पण बघायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.